सर्वांना विनंती असेल आपण अमयजी गोले साहेब यांचे इथं आगमन झालंय, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। मैत्री प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल। तसेच त्यांच्या समवेत रुपेश मोहिते, संदीप दाबदा, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सर्व सहकारी यांचे सुद्धा मैत्री प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आसनस्थ व्हा। चला सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर याचे सर्वांनी पहा। आपला बक्षीस समारंभ आपण थेट YouTube लाईनवरती लाईव्ह पाहताय, त्यामुळे आपण थोडा लाईनअप मध्ये पॅव्हलियनच्या समोर आलात तर खूप चांगलं दिसायला बरं वाटेल। त्याचप्रमाणे चित्रताई पाटील आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। प्रथमतः आपण इथं मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पाडणार आहोत, त्यानंतर आपण पुढील बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत। प्रथमतः आपण मान्यवरांचे स्वागत समारंभ करून सुरुवात करूयात। राजूजी घाणेकर यांना विनंती करेल स्पर्धेचे सर्व अमयजी घोले यांचं इथं स्वागत करायचं आहे। टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, अमयजी घोले यांचे स्वागत। तसेच नागेदांना विनंती केली आपण सुद्धा पुष्पगुच्छ देऊन दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच प्रथमेश अवसरे यांना विनंती करेल या स्पर्धेचे एक आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह दादांना द्यायचं आहे। त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर संदीप दादा यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल। विनंती करतो चेतन मुंडे आपण सुद्धा त्यांचं स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे अंकितला विनंती करेल आपण सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। अन्विता कुळे यांच्या शुभ हस्ते चित्रताई यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल। तसेच आरती कारंडे पुष्पगुच्छ देऊन ताईंचं स्वागत करतील। त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर रुपेशजी मोहिते, आशिष यांना विनंती करेल आपण सुद्धा साहेबांचं स्वागत करायचं आहे। अजित यांना विनंती करेल आपण दादांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे मान्यवर उपस्थित गीतेशजी मोरे यांचं सुद्धा इथं मैत्री लीगच्या वतीनं स्वागत करण्यात येईल। आशिष यांना विनंती करेल आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। पहा MPL चा जो लोगो आहे ना तो या अजित दादांच्या मार्फत आपल्याला मिळाला होता, तर त्यांचं सुद्धा इथं फोटो सेशन होईल आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। आपण जाऊया बक्षीस समारंभाकडे। आपण याआधी बक्षीस समारंभ सुरुवात करण्याआधी सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅचचं अनाउन्समेंट करणार आहोत। जरा माफ करा, सर्वात प्रथम आपण आपले जे समालोचक होते मनोज उबारे यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत।
अमय दादा. त्यानंतर सोहम घरात गेला. बरं ठीक आहे. त्याच्यात आपले अंपायर्स, डान्सर अंपायर म्हणून आपल्या वड्यात त्यांची ओळख आहे. विलास तांबे. विलास तांबे. बरं. तन्मय घाग. सुभाष काका. ओके, सर्व अंपायर गेले वाटतं. बरं ठीक आहे. कॅमेरामॅन आणि ट्रिपल एचचे जर तुम्हाला ते आवडलं असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर मंडप आणि साऊंड, इनस, रीटा डेकोरेटर्स अँड दीपक साऊंड. त्याच्यानंतर ग्राउंडला आपल्या जे ते विकेट सांभाळत होता अजय वॉचमॅन, याच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद दादा. त्यानंतर जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. तर आपण पाहणार आहोत या तर स्पर्धेच्या वतीने दादांसाठी एक आठवण भेट म्हणून एक आकर्षक टी शर्ट इथं देण्यात येईल. टाळे झाल्या पाहिजे मित्रांनो. तर जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच समीर चव्हाण याला विनंती करेल आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलमध्ये चांगली खेळी केली होती समीरनं. ऑलराऊंड खेळ दाखवला होता. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, नक्कीच आपला संघ कुठेतरी अपयशी ठरला. काय हरकत नाही. पुढच्या वर्षी आपण नक्कीच अजून चांगले प्रयत्न करा, चांगला क्रिकेट खेळा. टीम मेंबर कोण असेल तर त्यांनी यायचंय. तर राकेश उपस्थित त्यांचे साथी राकेश यांना ही मॅन ऑफ द मॅच इथे देण्यात येईल. त्याचप्रमाणे चेक मिळतो इथे धनादेश 1111 रुपयाचा. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. त्याचप्रमाणे आपण एक मॅच पाहिली, एक मोठी मॅच फायनल. नक्कीच एक चांगली फायनल झाली. एक चेंडू आणि एक धावेची गरज असताना ती धाव रोखली गेली आहे. त्या गोलंदाजाचं नाव आहे दर्शन चालके. फायनलचा मॅन ऑफ द मॅच. या दर्शन आपल्याला सुद्धा इथे 1000 रुपयाचा धनादेश, त्याचप्रमाणे एक आकर्षक बॅट, एक ब्रँडेड टी शर्ट देऊन आपला इथे सन्मान करण्यात येईल. गीतेश मोरे आपण या आपल्या शुभस्थेला सन्मान करायचा. पहा 6 चेंडू 10 धावांची गरज असताना सामना 1 चेंडू आणि 1 वर झाला होता. त्यावेळी दर्शननं चेंडू डॉट बॉल टाकला आणि संघाला आपल्या जेतेपद मिळवून दिलं. तोच हा गोलंदाज. त्याचप्रमाणे आपण हे सर्व टी शर्ट पाहताय. ट्रिपल एचे पराग दादा यांच्याकडून आपल्याला हे टी शर्ट मिळेल. त्यांच्या सुद्धा स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्याकडे 2 बक्षिसं अजून होती. फायनलच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजानं जास्त धावा केल्या त्यासाठी सुद्धा एक आकर्षक अशी बॅट होती. तर त्या फायनलच्या मॅच मध्ये कर्णधार अंकित कुले उर्फ बुवा यानं तब्बल 19 धावा केल्या फायनलच्या मॅच मध्ये. रुपेशजी मोहिते यांना विनंती करेल आपण एक आकर्षक बॅट त्याला भेट द्यायची आहे. 37 धावा फायनल मध्ये झाल्या होत्या. त्यामध्ये तब्बल 19 धावा या एकट्या अंकितनं केल्या होत्या. त्यानंतर फायनल मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं जास्त विकेट्स घेतल्या होत्या, नक्कीच जरी आपला संघ हरला असला तरी सुद्धा त्यानं विकेट्स घेतल्या 3 आणि गोलंदाजी केली. त्याआधी मी आरती कारंडे यांना विनंती करेल त्याला शूज देऊन सन्मानित करायचंय. अक्षय तांबे यानं 3 विकेट्स घेतल्या होत्या या फायनलच्या मॅच मध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती अक्षयनं. नक्कीच सामना सुद्धा जवळजवळ आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, पण पहा काही क्षणापूर्वी त्याचा विकेट्स गेला आणि हा सामना गमावला गेला. काही हरकत नाही. तसेच टायटन संघाचे संघ मालक ओनर कौशिक सर आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊयात पुढील बक्षिसाकडे.
तसेच या संपूर्ण स्पर्धेत ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, पर्पल पे कॅपचा हकदार ठरलाय, त्याआधी मी विनंती करेल प्रथमेश अवसरे की आपण आपल्या शुभ हस्ते त्याला शूज द्यायचा आहे. पहा, ज्याने चांगली गोलंदाजी केली, नक्कीच आपला संघ विजयापर्यंत नेऊ शकला नाही, परंतु संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी करत तब्बल 8 विकेट्स काढल्या. तो मैत्री लायन्स संघाचा निलेश उभारे ठरतोय बेस्ट बॉलर. मैत्री प्रीमियर लीगचा ऑरेंज कॅपचा हकदार. त्याचप्रमाणे त्याला एक कॅप, ट्रॉफी, त्याचप्रमाणे 2200 रुपयाचा धनाश देऊन सन्मानित करण्यात येईल दादांच्या हस्ते. तर पुढील पार्टिसिपेंटकडे आपण जाणार आहोत. ऑरेंज कॅप, ज्याच्या बॅट मधून पाहायला गेला तर दोन्ही दिवसामध्ये अप्रतिम अशी फलंदाजी झाली, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. त्याआधी मी विनंती करेल राजूजी घाणेकर, मयूरजी कुळे यांच्या हस्ते ती बॅट दिली होती, परंतु राजूजी घाणेकर यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तर मित्रांनो, कोण असेल? दर्शन चाळके, बेस्ट बॅटर ऑरेंज कॅपचा हकदार, ज्याच्या बॅट मधून तब्बल 180 धावा निघाल्या या संपूर्ण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये. तोच दर्शन ठरतोय या स्पर्धेचा ऑरेंज कॅपचा हकदार, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्याचप्रमाणे या स्पर्धेत आपल्याला 2 बक्षिसं होती. त्यामध्ये रनर जो संघ राहिला द्वितीय क्रमांकाचा मानकरी, त्याचप्रमाणे 14,444 रुपयाचं रोख पारितोषिक सुद्धा त्यांना इथे देण्यात येणार आहे. मैत्री वॉरियर्स संघ अमयदादांच्या हस्ते त्यांना विनंती करेल आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मैत्री वॉरियर्स संघ आपला कर्णधार संघ मालक आपण यायचं आहे. संपूर्ण टीम जरी आली तरी काहीच हरकत नाही, आपण हे बक्षीस घ्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मैत्री वॉरियर्सचा संघ. पहा मित्रांनो, टाळे झाले पाहिजेत. नक्कीच हार्ड लक. शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची गरज असताना मात्र सामना हुकला. नक्कीच मित्रा, काही हरकत नाहीये. पुढच्या वेळी अजून चांगले प्रयत्न करत चांगला क्रिकेट खेळा. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय मैत्री वॉरियर्सचा संघ. प्रथमेश कुळे याच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण स्पर्धेमध्ये हा संघ खेळला. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण जाणार आहोत शेवटच्या बक्षिसाच्या आधी. आपण एक बक्षीस त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या आधी सोशल मीडियावर एक खूप मोठं आपलं नाव झालं होतं स्पर्धेचं. त्यासाठी प्रथमेश, चेतन, अजित, योगेश यांना विनंती करेल आपण सुद्धा चौघांनी यायचं आहे. पहा, ज्यावेळी स्पर्धेची तारीख ठरली गेली त्याआधी स्पर्धेचं जे प्रमोशन केलं गेलं सोशल मीडिया थ्रू, त्यासाठी या चौघांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करण्यात येईल. टाळे वाजवायचे मित्रांनो. त्याचप्रमाणे सर्व सहभागी खेळाडू यांच्या सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नक्कीच इथं कोणाचं नाव घेत नाही, कारण का सर्वांनी तेवढीच मेहनत घेतली आहे. आपली सर्वांची स्पर्धा होती, त्यासाठी आपल्या या स्पर्धेच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज
ज्यानं पहा या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, त्याआधी मी विनंती करेल की या सिरीजसाठी प्रवीण ढेपे यांना विनंती करेल, यांच्यातर्फे शूज आलेत, रोनाल्डो यांच्याकडून बॅट. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय टीम मैत्री टायटन्स संघाचा कर्णधार अंकित उर्फ बुवा कुळे, ज्यानं स्पर्धेमध्ये तब्बल 214 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. त्याही पलीकडे पाहायला गेला तर आपल्या संघाला चॅम्पियन्स बनवलं. प्रथम क्रमांकाचा मानकरीचा मान मिळवून दिला तोच कर्णधार. त्याचप्रमाणे त्याला ही गोल्डन कॅप सुद्धा दिली जाते. एक बॅट्स, आकर्षक चषक, धनादेश, खूप सारी बक्षिसं. चला नंतर आपण शेवटच्या आणि अंतिम बक्षिसाकडे जाणार आहोत. या स्पर्धेचा फायनलचा मानकरी मैत्री प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ मैत्री टायटन्स संघाचे संघ मालक कौशिक सर, त्याचप्रमाणे कर्णधार अंकित आणि टीम. आपण पूर्ण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं हे पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. मैत्री प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ मैत्री टायटन्स संघ, कर्णधार अंकित. नक्कीच पहा, एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. एक चेंडूने एक ची गरज असताना यष्ट्यांच्या मागे सचिन यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एक धाव काढू दिली नाही आणि त्याचमुळे हा संघ आज इथं आपल्याला चॅम्पियन होताना पाहायला मिळाला आहे. मैत्री प्रीमियर लीग म्हणजेच MPL 2024 चा चॅम्पियन संघ मैत्री टायटन्स. सर्व खेळाडू, संघ मालक, उपस्थित मान्यवर सर्वांचे पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला सर्वांनी आलात, हजेरी लावलीत, स्पर्धेसाठी मेहनत घेतलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व खेळाडू असतील, संघ मालक असतील, सर्व कमिटी मेंबर्स असतील, ग्राउंड स्टाफ असेल, YouTube लाईव्ह असतील, सर्वांचे पुन्हा एकदा पुनश्च हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि स्पर्धा इथं संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या मनोजसाठी. मॅन फ्रॉम मानगाव, मानगाववरनं आपल्यासाठी इथे आलेले आहेत आणि सर्वात प्रथम दादाचे खूप खूप आभार. जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत अमय दादासाठी, आपल्याला एवढा पुरेपूर आणि चांगला सपोर्ट करतो.